विविध भारती पुणे ठळक बातम्या. नेपाळमध्ये 1990 ते 2026 या कालावधीत सार्वजनिक पदं भूषवणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा नेपाळच्या नवीन सरकारनं केली आहे. पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखालील या सरकारनं काल जाहीर केलेल्या 100 कलमी प्रशासन सुधारणा कार्यक्रमात येत्या 15 दिवसांच्या आत अशी समिती स्थापन केली जाईल असं नमूद केलं आहे. राजकीय नेत्यांमधील कथित भ्रष्टाचार हेच गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या युवा आंदोलनामागचं प्रमुख कारण असल्याचं मानलं जात असून या आंदोलनामुळेच तत्कालीन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं. भारतातील मत्स्यव्यवसाय हा उपजीविका आणि अन्न सुरक्षेचा एक अत्यंत महत्वाचा स्रोत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. या व्यवसायावर 90 लाखांहून अधिक मच्छीमार अवलंबून आहेत आणि यामध्ये प्रामुख्यानं शाश्वत पद्धतींचा अवलंब करणाऱ्या लहान, पारंपरिक आणि स्थानिक मच्छीमारांचाही समावेश आहे. कॅमेरून इथं आयोजित जागतिक व्यापार संघटनेच्या 14व्या मंत्रीस्तरीय परिषदेतील मत्स्यव्यवसाय अनुदानांवरील मंत्रीस्तरीय सत्रात गोयल बोलत होते. जागतिक शांततेसाठी चंद्रपुरातल्या सोमय्या ग्रुपच्या 1300 विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात मोठं मानवी शांतता चिन्ह अशी संकल्पना राबवत विश्वविक्रम प्रस्थापित केला. छत्तीसगडमधल्या रायपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत राज्याच्या जलतरणपटूंनी 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची कमाई केली. नागपूरच्या तन्वी धुर्वेनं सुवर्ण, पलाश ठाकूरनं रौप्य आणि कांस्य पदकं पटकावली. रेमंड उद्योग समूहाचे माजी व्यवस्थापकीय संचालक विजयपद सिंघानिया यांचं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. सिंघानिया यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. हवाई क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दलही त्यांना विविध संस्थांनी गौरवलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58